जेवढे लोक ऑनलाईन येऊन वुमन एम्पॉवरमेंटच्या गप्पा मारतात ना, त्यांनी हे जरा लक्ष देऊ नये का? महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात ऊस तोडीच्या कामासाठी जाणाऱ्या महिलांची गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. का तर त्यांना मासिक पाळी किंवा प्रेग्नन्सीमुळे कामातून ब्रेक घेता येऊ नये आणि त्यांनी सतत काम करत राहावं. यातील अनेक महिलांचं वय 20 वर्षांपेक्षाही कमी आहे. दरवर्षी महाराष्ट्राबाहेरून 1,50,000पेक्षा जास्त स्थलांतरित मजूर बीड जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी येतात. यामध्ये जवळपास 78,000 म्हणजेच 50 ते 60% महिला असतात. आणि या महिलांना अक्षरशः जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. यांना कोणतेही विकेंड नसतात. दररोज 12 ते 15 तास काम करून घेतलं जातं. मग तुम्हाला मासिक पाळी असो, प्रेग्नन्सी असो किंवा अगदी गर्भपात झाला असला तरीही तुम्हाला काम करावंच लागतं. या कामामध्ये एका जोडप्याची एका दिवसाची कमाई साधारण 400 ते 500 रुपये असते. पण जर त्यांनी एक दिवस किंवा अगदी अर्धा दिवस जरी कामातून ब्रेक घेतला तर त्यांना 500 ते 1,000 रुपयापर्यंत दंड भरावा लागतो. म्हणूनच या महिला कोणत्याही आरोग्याच्या परिस्थितीत डोक्यावर 20 ते 40 किलो वजन घेऊन दररोज काम करतात आणि त्यानंतर घरी जाऊन परत संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक सुद्धा करतात. आता तिथली राहण्याची परिस्थिती इतकी खराब आहे की मासिक पाळी आल्यानंतर त्यांना वापरलेलं अस्वच्छ कपडे वापरावे लागतात. त्यामुळे त्यांना वारंवार इन्फेक्शन होत राहतं आणि एवढ्या भयंकर त्रासानंतर पण त्यांना कोणतीही सिक लीव्ह मिळत नाही. उलट त्यांच्या गरिबीचा, मजबुरीचा आणि अशिक्षितपणाचा फायदा तिथले काही डॉक्टर घेतात. जेव्हा या महिला डॉक्टरांकडे जातात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की मासिक पाळी आणि प्रेग्नन्सीची ही समस्या एका झटक्यात ठीक होईल. छोटीशी सर्जरी करून घ्या आणि जर तुम्ही सर्जरी केली नाही तर पुढे जाऊन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. कॅन्सरचं नाव ऐकून या महिला घाबरतात आणि त्यांना असंही वाटतं की जर मासिक पाळीच बंद झाली तर मला सुट्टी घ्यावी लागणार नाही, दंड भरावा लागणार नाही आणि याच मजबुरीतून त्या सर्जरी करून घेतात. एका अधिकृत रिपोर्टनुसार 13,000 महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि 2024 मध्ये ऊस तोडणीचा हंगाम सुरू होण्याच्या आधीच 800 पेक्षा जास्त महिलांनी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करून घेतलेली आहे, जेणेकरून ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर त्यांना सुट्टी घ्यावी लागू नये. आणि 1523 महिला अशा होत्या ज्या प्रेग्नंट असून सुद्धा शेतात काम करत होत्या, दिवसभर काम. आणि आसपास हॉस्पिटल नसल्यामुळे अनेक वेळा या महिलांना शेतातच आपल्या मुलाला जन्म द्यावा लागतो. तर आता तुम्हाला समजलं असेल की वुमन एम्पॉवरमेंटसाठी आवाज उठवणं म्हणजे नेमकं काय असतं. अगदी अन्न सुद्धा एक प्रकारचा प्रिव्हिलेज आहे जो या महिलांच्याकडे नाही आहे. त्यांना तर वुमन एम्पॉवरमेंटचा अर्थ सुद्धा कदाचित माहित नसेल. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि अशा माहितीसाठी फॉलो करायला अजिबात विसरू नका.